हॅलो स्टुडंट्स, आपण याच्या पूर्वीचा जो व्हिडिओ पाहिला त्यात आपण बेसिक डायोड थेरी पाहिली. मीन्स डायोड इज व्हॉट काइंड ऑफ कॉम्पोनंट, डायोड कसा तयार झालेला आहे. मीन्स पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल हे एकत्र जोडल्यानंतर जो कॉम्पोनंट फॉर्म झाला आहे त्याला आपण डायोड म्हटलेलं आहे. त्याला दोन टर्मिनल्स आहेत, ॲनोड आणि कॅथोड. ठीक आहे, त्याचं सिम्बॉल काय आणि त्याची बेसिक इलेक्ट्रॉनिक थेरी काय. मीन्स इलेक्ट्रॉन्स कसे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे एन टाईप मटेरियलमध्ये आणि होल्स हा मेजॉरिटी चार्ज कॅरियर पी टाईप मटेरियलमध्ये. ते कसे चार्ज कॅरियर रिकॉम्बिनेशन कसं होतं फॉर ड्युरिंग द फॉरवर्ड बायस, कसं करंट फ्लो होतो हा ग्राफिकली आपण सुद्धा पाहिला. आणि ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल कसं काही करंट फ्लो होत नाही. तर हे याची रिलेटेड सम आपण बेसिक थेअरी आपण पाहिली याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. आज आपण डायोडचं ॲप्लिकेशन काय आहे. डायोडचं बेसिक ॲप्लिकेशन आहे रेक्टिफिकेशन. मीन्स टू कन्वर्ट ए सी करंट इंटू डी सी करंट. ए सी करंटला डी सी करंटमध्ये कन्वर्ट करणे याचं डायोडचं मेन ॲप्लिकेशन आहे. आणि म्हणून आपण त्याला पॉवर सप्लायमध्ये यूज करतो. कारण की आपले जे काही इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत, वेगवेगळे मॉडेल्स म्हणा किंवा काही ज्या पण आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घरात वापरतो त्याला जे सप्लाय रिक्वायर्ड आहे तो सगळा डी सी असतो, प्युअर डी सी रिक्वायर्ड असतो. तर त्यातलाच एक बेसिक आणि एकदम जो म्हणतो प्रायमरी लेवलचा जो पॉवर सप्लाय आहे तो आपण आता आज स्टडी करणार आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता हाफ वेव्ह रेक्टिफायरचं सर्किट डायग्राम कसं आहे, किती कॉम्पोनंट्स त्याला लागणार आहे, किती डायोड यूज होणार आहे हे आपण एक शॉर्टमध्ये पाहूया. ओके, सो लेट्स सी दिस. याच्यामध्ये हा जो कॉम्पोनंट आहे हा सगळ्यांना माहिती आहे, ट्रान्सफॉर्मर. दिस इज दी ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं काम आहे की आपण प्रायमरीला जे काही एसी व्होल्टेज आहे तो सेकंडरीला स्टेप डाऊन करून देणार. दिस इज द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर आपण काय अज्युम करतोय की दिस इज सपोज 12 वोल्ट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर काय होणार की प्रायमरीला 230 वोल्ट एसी दिल्यानंतर सेकंडरीला 12 वोल्ट एसी आपल्याला अवेलेबल होणार. ठीक आहे, इथे बघा एसी वेव्हफॉर्म दिसत आहे. आता हे जे काही एसीचं वेव्हफॉर्म आहे इनपुट आणि इथे आपण डायोड लावला आहे, तर सेकंडरीला आउटपुट आपल्याला कसं मिळणार हे आपण थोडक्यात स्टडी करू. तर आपण एक वी अज्युमिंग दॅट की दिस इज अपर टर्मिनल इज सपोज ए and this another terminal is suppose B. Then what will happen during the positive half cycle of AC input signal? Suppose terminal A become positive and terminal B become negative. So what will happen because of this positive A? This diode will be forward bias. Okay, because this positive is directly connected to the anode of the diode. Okay, and the terminal B, that is negative terminal, is connected to the diode through this RL. So this diode will be forward bias, and as the diode becomes forward bias, so it will conduct and current will flow during the positive half cycle of AC input signal. Output current will be flow. Okay, now during the negative half cycle of AC input signal, suppose this terminal B become positive and terminal A become negative. So what will happen? Because of this positive B is connected to the cathode of diode and this negative A is connected to anode. So diode will be reverse bias, and during the negative half cycle of AC input signal there will be no output current will flow. There is no output current is going to flow. Means diode is not conducting in it will be a reverse bias, so there is no output current. Here also you can see, or here also you can see. Now during the next positive half cycle, again the same thing will happen. Terminal A become positive and terminal B become negative. So diode will be forward bias and current will flow from terminal A through diode through resistor RL and terminal B. So again output current will flow, and this process will be continue for next positive half cycle also. For next negative half cycle again there will be no current flow. ठीक है, so this is how the half wave rectifier
works. Half wave rectifier is very basic power supply. It also gives a DC output voltage for circuitry, but normally it can be used as a charger or for some means where the pure DC as as such not required, means for charging purpose or for some basic circuit it can be used. पण जर खूप चांगल्या क्वालिटीचं आपल्याला PODC हवी आहे तर आपल्याला जे रेक्टिफायर रिक्वायर्ड होणार आहे ते आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर लागेल. ठीक आहे. तर हे अगदी प्रायमरी लेवलचं रेक्टिफायर आहे. तर त्याचं ऑपरेशन आणि कसं वर्किंग आपण पाहिलं. ओके, गुड बाय.